नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। मित्रांनो, आता शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू होणार आहे। तर बघा मित्रांनो, आता हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार याची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, या पीक विम्यासाठी 27 जिल्हे पात्र ठरले आहेत। आता शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा वाटप होणार आहे। तर मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। चला तर मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई वाटप करण्यात येणार आहे। तर यासाठी 27 जिल्हे पात्र ठरले आहेत। या जिल्ह्यात तात्काळ पीक विमा वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत। तर बघा, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून तातडीने मदतीचे अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत। राज्य सरकार या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांच्या ठामपणे पाठीशी उभे असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असा विश्वास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधताना दिला आहे। कृषी विभागाने विमा कंपनीला सोबतीला घेऊन येत्या 2 ते 3 दिवसात नमुना सर्वेक्षण करून अग्रिम पीक विमा वितरणाची कारवाई तातडीने सुरू करावी। तसेच नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईच्या साठी मदत मागणीचे अहवाल तात्काळ शासनास सादर करावेत, अशा सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत। तर बघा, सन 2023 खरीप हंगामातील शेती पीक उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी 36,000 रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी महाआयटीकडून व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात येऊन येत्या सोमवारपासून 5 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीमध्ये दिले आहेत। तर बघा, या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548 कोटी रुपये, तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646 कोटी रुपये असा एकूण 4,194 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून सन 2023-24 मधील खरीप हंगामात विमा शेती पिकाचे नुकसान झालेल्या त्याची भरपाई म्हणून सुमारे 554 कोटी रुपयेपर्यंत रक्कम मंजूर करण्यात आली आहे। यापैकी बहुतांश रक्कम खात्यामध्ये वळती झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची केवायसी केली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 36,000 रुपये जमा होणार आहेत। या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान पीक विमा योजनेत गेल्या खरीप हंगामात विमा संरक्षित पिकाचे क्षेत्र बाधित झाल्याबाबत तक्रार गेलेल्या विमाधारक शेतकऱ्यांपैकी पात्र शेतकऱ्यांना रक्कम सुमारे 262 कोटी 75 लाख रुपये इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पोहोचली आहे। ज्या शेतकऱ्यांना अपात्र केलं आहे त्या शेतकऱ्यांना पात्र करून येत्या 2 दिवसात त्यांच्या खात्यामध्ये 240 कोटी रुपये एवढी वाढीव रक्कम नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे सन 2023-24 च्या खरीप व रब्बी हंगामातून मंजूर केलेली भरपाई रक्कम ही सुमारे 497 कोटी 56 लाख एवढी झाली आहे। तर मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।